सांगतीस देवाची? आणि आता आपल्याला काय घडलं सांगायचं. सांग. देव नाही असं म्हणतात. आता नाही, स्वप्न सांग तुझं स्वप्न. स्वप्नातलं सांगायला ना. हां. तर मला तर स्वप्नामध्ये आता मी तर जसं आहे ते नोकरी करून जप वगैरे करायचे, पाया पडायचे. गजानन महाराजचं 12 वर्ष केली मी. हं. दशमी, एकादशी, द्वादशी. तर मला काहीतरी आठवण केलं. मी शेगावला जायचं खूप विचार होतो. हं. मी म्हणजे शेगाव कसं असेल, गजानन महाराजचं मंदिर कसं आहे. तर ते एकदा शेगावला तर जाऊन यावं. इथं तर मी जप तप करायले. हं. दशमी, एकादशी, द्वादशी सगळं व्रत करायले. गुरुप्रसाद ते का असणार 2:30 वाजता उठून 7 घंटे मोठी पोथी गुरुप्रसाद वाचून मोदक करून आरती करून 8ला मी महादेव पिंपळगाव खेड्याला जाऊन मी शाळेत हजर राहत गेले. हं. एवढं कडक व्रत करते. नंतर मग काही दिवसाने म्हटलं आपण गुरु करावं. मग शेजारी एक हे आलते असं क्षीरसागर म्हणून होते, त्यांच्या घरी साधू आलते. मी म्हटले मला गुरु करायचं आहे. तर तुम्ही सध्या कोणती पोथी वाचता, कुणाचे नावाने जप करता? म्हणजे गजानन बाबाच्या नावाने एक जपमाळ आणले आणि ते पोथी पुराण दशमी एकादशी उपवास करते म्हटलं. मग 12 वर्षानंतर मग तुम्ही काय करा, मग त्याच्या नावाचं बीज मंत्र असं म्हणत जा. हं. म्हणजे गण गणाधिपती गजानन आहे. मग ते म्हणत गेले मी रोज. मग ते आता समोर फोटोवर म्हणाले ते म्हणत राहायचे. तर समोरून एकदम छुम 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 करत हं. एवढीशी मुलगी नेहमी असं जायचे. आता मी असं बघायचं नाही, असं मनोभावाने बसलं. म्हणजे ते लक्ष्मीचंच अवतार होतं. हं. समोरून असं मी असं वाचायला माझ्या समोरून मला फक्त आवाज यायचं, भास व्हायचं, पण मला ते मुलगी दिसायचं नाही. जेव्हा जेव्हा मी पोथी वाचायले तेव्हा तसं व्हायचं. हं. साधे बीज मंत्राचे. मग असं करत करत नंतर टी व्हीवर सोनीवर आसाराम बापू असं येऊ लागलं. मी आता शाळा जायची घाई आणि 7ला सोनीवर लागून मला बघणंच होत नव्हतं. उगाच जरा बघा. मग ते दृश्य आता जेव्हा माझे मिस्टरचं मी जेव्हा 28 वर्षाचे माझे मिस्टर 32 वर्षाचे उसाची गाडी पडून गेली. मी त्या मुलीने 9 दिवसाचे बाळंतीण होते. हं. आणि 15 वर्ष रात्रंदिवस रडावं लेकरं मी रडायला की लेकरं मला गज धरून रडावं. एक तर 9 दिवसाची होती, एक 2.5 वर्षाची, एक 5 वर्षाची. 3 मुलीला बापाचं काही कळत नव्हतं. सगळ्यात मोठी मुलगी 8 वर्षाची, ज्योतीला तिला कळत होतं. मग पोरी आई का रडाली म्हणे की येऊन रडावं. आता वडिलांचे लाडके खूप होते लेकरं. मुलाची वाढ बघता 4 मुली झाली. तरी मग आता त्याने रस प्यायला गेले. ऊसाचे 14 टन म्हणजे गेले. मग आमचे भाऊ म्हणले माझी बहीण एवढी जेवण आहे, लेकरं आहेत म्हणून. मग मी चुलत जिल्हा ट्रान्सफर करण्यात 1 वर्ष लागलं. मग मी भोशीला आले. मग भोशीला 3 महिने रजा लागले. तर लहान लेकरं असल्यामुळे आमचे भाऊ म्हणले जायचं नाही, रजा घे. मग 3 महिने मला किती दिवस राहावा रजा. नोकरी घेते मी तुला म्हणजे सांभाळायला तयार होता. तर करायला मला हे जेव्हा जेव्हा मी अडचणीत रडायले तेव्हा असं दाढीवाले पांढरे हे घातले स्वप्नात तेव्हा पहाटे पहाटे जेव्हा जेव्हा मी खूप दुःख करायले तुझं आठवण. तर म्हणजे कोण असतील बाबा म्हणावं, असं मोठं मंदिर असावं आणि इकडे बायका बसावं, इकडे बसावं. हे काय मुसलमानचं आहे का पंजाबी माणूस आहे मला कळणार. आणि मी इकडे हे करावं आणि सगळे श्रीराम जयराम असं म्हणावं. आणि मधले भागात जाऊ आणि समोर उभारून बघावं. पाय कशाला पडावं, का मुसलमानचं गुरु आहे का पंजाबी, काही कळत नव्हतं. पण सगळे हिंदूचे बायका असं जेव्हा जेव्हा मी खूप रडले त्याच्या संकटात मला ते येत गेले. असं करत आता बरंच वर्ष झाल्यानंतर मग आसाराम बापू गुरु करायचं. तर सगळे म्हणतात मी पण करते म्हणले. मग आता टी व्हीवर बघितल्यानंतर अरे मी स्वप्नात किती वर्ष नवरा गेलेपासून हे येऊन मला शांतवन करत होते, सत्संग दाखवत होते. आणि जेव्हा जेव्हा मी संकटात खूप अडचणी ते येऊन मला दर्शन द्यायचे. तर मी म्हणे आसाराम बापूला करते म्हणजे बरोबर मी म्हणे आता ह्यांनाच गुरु करायचं. मग सगळ्यात अगोदर माझ्या घरी पायऱ्या चढून वर आले. हां आले आणि खुर्चीवर उठले. मला आनंद पावला स्वप्नात. स्वप्नात गुरु करण्याचे पहिले पायऱ्या होत्या. आले
आता वरून खाली उतराले आई बापूजी आलात, बापूजी आनंद भावनाले आपल्या घरात बापूजी येऊन बसलात, बापूजी येऊन बसलात. वरून खाली काय असं आनंद भावना येईल. मग काही दिवसांनी मग 2003मध्ये शाळेत असताना मी सगळ्यांना तयार केले. मी स्वतःहून मुलीला, माझे धाकटे भाऊ भाऊजाई सगळे फॅमिलीला गोळा करून आम्ही तेवढ्या ह्याच्यामध्ये आम्ही नाशिकला कुंभमेळ्याला गेलो. तिथं कुंभमेळ्याचं एवढं दाटीत आंघोळ वगैरे करून मग जातानाच भेटलो की ते सत्संग चालू होतं, हे गर्दी होती. तर मी बघाले हेच गुरु म्हणणारे हेच आहेत आणि माझ्या स्वप्नात हेच सारखं येत गेले म्हणले. आणि मला इतकी सर्दी डोळ्यानं नाकानं धार त्याशी आम्ही दीक्षा घ्यायला आलो. असं बघायला सुद्धा नाही होतं मला. इतकं हे होतं. मग तशा अडचणी तशा डोळ्याला पाणी धारा. मग मी दीक्षा घेतली. मग दीक्षा घेतली की मग आलं. मग 8 दिवस आल्यानंतर इतकं फ्ल्यू झाला, इतकं हे गेलं, कमी झाले. 6 महिन्याला एकदा 2-3 दिवस येतो की मग सर्दी कमी झाली. मग असे मग असं रोज जप करत गेले. गडबड शाळेत जप करा, हे करा. मग पहाटे यावं स्वप्नामध्ये येऊन कधी असं डोक्यावर घेऊन असं मस्त खेळ नाचावं आणि कधी असं चांगलं सुंदर असं गोल हे करावं, मध्यभागी बसा असं छान. मग मी म्हणले आणि बापूजी मध्यभागी बसतात, मला पहिले जाऊन मी त्यांचे पाय पडायचं, काय मागायचं नाही, फक्त पाय पडायचे असं. आणि असं करत मग म्हणले आता जायचं आता अहमदाबादला. तर अहमदाबादला जायचं. मग आश्रम कसा असेल, दीक्षा कसं असेल मला नव्वलच वाटायचं. मग रेल्वे चालू तर मला पहिलेच तिथलं आश्रमाचे शिबिरमध्ये पहिलेच मला शिबिर बी दाखवत गेले. आणि पहिले आश्रम कसा आहे, कसं असेल आश्रम, शिबिर कसं असेल ते दाखवत. असं माणसं बसलेले खूप आहेत, मंदिर दिसाले, आश्रम दिसाले आणि बापूजी मस्त आसनावर बसून हे करा. मग डोळे उघडा, रेल्वेत बसवले तसं स्वप्न. मग तिथं गेले. अरे जसं स्वप्नात पहिले दिसलं सेम तसं तिथं दिसत राहावं. मग असं करत करत मला स्वप्नातून असे बरेच अनुभव आहेत की आणखी 2 पानं भरतील चांगल्या. कधी आजारी असलं, मी एकटी जर गेले, एकदा आजारी होते, सुरतला जायचं होतं. मी म्हणले अकेले मी म्हणे नाही आती म्हणले सूर्यनंदीला. अरे महात्मा गांधी तेरे जैसे दुबले थे ना, वो भी घूमते थे ना, कुछ भी नहीं होता. म्हणले नाही माझी तब्येत ठीक नाही अच्छा. मग पहाटे उठून आंघोळ करून जप करून ते असं झोपले, मला गार झोपले. बापूजी आला स्वप्नात रूममध्ये, माझ्या हातामध्ये पुढे दिले. तर मग नंतर पुढे दिल्यानंतर उठले की एकदम ठणठणीत झाले. स्वप्नात तेव्हा औषध दिले. अजून खायचं आहे. तर मी कुणाला सांगते अनुभव जास्त कोण मानत नाही ना, तर बंड ठोकाले वाटतंय. मग असं पुन्हा आणि एकदा असं स्वप्नामध्ये मस्त रॅली हे करावं असं जरा माझं जर स्वप्नात आले. अजून बरंच येतं ते, फक्त तोंडाने अनुष्ठान म्हणले. तर म्हणले अनुष्ठान कसं राहत आहे. मग तिथे गेल्यावर सगळे म्हणजे अनुष्ठान कसं राहत आहे. तर आपले जेवढे अंक आहे तेवढं मोजायचं आणि आपलं तेवढे अंक 108 असं 10-15 दिवस करायचं. मग तिथं गेल्यावर अनुष्ठान कसं करावं ते कळलं. उत्तरायण कसं असतं ते स्वप्नातच रेल्वेतच दाखवले मला. उत्तरायण पहिले दाखवल्याने कसं असेल उत्तरायण, कसं असेल उत्तरायण बघते काय. पहिले उत्तरायण दाखवल्यात, बापूजी बसला तिकडे, माणसं बसला तिकडे, हे केला. आणि मधून असे सरस्वती सगळी पांढऱ्या वस्तूची हातात ऊस घेऊन असं फिरू लागले. ते सगळं भेटले, सरळ गेले, पहिले पाय पडले. मग तिथं रेल्वे चालली, हिची सोबत होती माझी मोठी मुलगी. मग ते चाललो तर मग मी म्हणले बापूजी आपल्या रेल्वे संगत त्यांचे कार्य आले दिसायला मला. तर मी एकटी गेलो तर माझ्यासोबत नेहमी गुरुजन राहायचे, दिसायचे माझ्यासोबत आहे, तू भिऊ नको. एकटी मी प्रवास केलेली आहे, ठाणे मुंबई एकटी 3 मिनिटात काढले. तर ते सगळी शक्ती मला बापूने दिली आत्तापर्यंत. खूप वेळा मी पडले, ॲक्सिडेंट झालं, प्रत्येक वेळी मला बापू वाचवले. मग एकदा अमेरिकेला गेले, इथं गेले की दुसऱ्या दिवशीच गाभरानगरला मुलीकडे होते. मग ते मी काय केले, माझ्या खात्यावर पैसे नव्हते, माझे
पेन्शन खूप कमी होते, 13 रुपये होते. तर मी म्हणजे आपण बी आपल्या खात्यात थोडं तर पैसे असा म्हणून मी माझ्या पेन्शनवर 75,000 कर्ज काढले आणि ते ठेवले. आता कुणाची नजर होती माहीत नाही. आणि राजानाचं मोठं कपाट होतं आमच्या मुलीचं. आता माझ्या घरात साधं होतं, रोडावर घरा उघडं ठेवते, कधी चोरी झाले. मग तेवढं ते घरं ते फोडून, कपाटं फोडून माझं ATM कसं चोरलं की आणि नंबर कसं सापडले की त्यांना तेवढं अस्ताव्यस्त फायली ते टाकला, सगळं झालं आहे. मग दुसऱ्या दिवशी तिथं फोन केला आम्ही, की दुसऱ्या दिवशी तिकडून माझ्या नातूचं फोन आलं अमितचं, आणि ते काबरा नगरात चोरी झालेली आहे आणि तुझे ते कागदपत्र काय काय ते सगळे गेलात. आता म्हणले चोरी झाल्या मला, तर फक्त माझंच होतं तिथे ATMमधून 3 वाजता माणसं बसलात म्हणे माझ्या गाडी घ्यायला. लवकर 9 वाजताच गाडी घरी नेवा म्हणून. तर एकदम ते गेट काढले आहे, तर कुलूप तिथं अडकले आहे. एकदम तिथं गेटचा आवाज ऐकून मध्ये 5-6 माणसं चोरीला आले ना. मग एकदम लाईट लावली की त्याला वाटलं वर, आता एका दिवसात तर पहिल्याची सांगते की वर बांधा. तर त्याला वाटलं हे सगळे मिस्त्री लोक आल्यात आणि मध्ये फिरत असतील, आपण जर दार उघडायला घेतो मला पकड दिला. तर तरुण होती ना, तिने काय केले, तिथंच कुलूप दाराला अडकले. जे गाडीमध्ये गेले बी नाही, गेटमध्ये गाडी घेतली पळून गेली. मग तिथे आरामशीर 2:30पर्यंत ते फायली उघडलात, हे केलात, कसं नंबर कुठं सांगितलं मिळाली की काय की माहीत नाही. पहिल्याच्या ह्याच्यामुळे तिच्यावरच नंबर लिहून ठेवतो चिठ्ठीमध्ये लिहून ठेवलेलं होतं नंबर. होतं का? आणि लक्षात राहून ठेवलं सर. नाही तर कागदात नाही का तेच ते तू ठेवली होतीस चुकून, म्हणजे ते बारीक लक्षात राहा म्हणून ठेवली होतीस. ते लिहून ठेवलं, ते बारीक अक्षरात होते बघ. ते कशातच दुमडून मग तेवढ्या फायलीतून हुडकून काढलं. ATM तर मिळालं. आता नंबर माहीत राहणार, तेवढं हुडकून काढलं 3 वाजेपर्यंत. मग 2:30-3ला शिवाजीनगरच्या ह्याच्यात पूर्ण तोंड झाकून, तोंडावर हे करून ते CCTVमध्ये सगळं दिसायला चोरी केला. तिथं कळलं. आणि म्हणजे मग नंतर 3-4 वर्ष कर्ज फेडत राहिले. सगळं चोरी केलं, जेवढं तर 13 रुपये ठेवते. मग मला जे झसकी पडली रोज त्याची झसकी करून माझी काढली. आता एवढं फेडत राहावं लागतं, उगं फेडत राहावं लागते. एकदा कापसन काय रडत राहावं, रोज रडावं. माझे एवढं गेले, कधी कर्ज पहिल्यांदा काढले म्हणलं. आणि 3-4 वर्ष ते फेडत राहिले, रोज रडायचं. मग आमची मुलगी समजायची जाऊ दे, नस्वर चीज आहे म्हणली की गेले पुन्हा मिळत येते. पण मला तर फेडायची पंचायत आधीच पगार कमी, पेन्शन कमी आहे, त्याच्यात एकसारखं फेडायची चिंता. मग आता रोज रडा हे करा. येता बापूची स्वप्नात आली. जसं त्याने मा मेंगवाच्या इथं छातीला लावून असं डोकं करून बसलात ना, तर आले आणि माझं रडून छाती दुखत होती. मग पहाटे आला, असं माझ्या छातीला डोकं ठेवून बसलात असं. तर मी त्याच्या पाठीवर हात ठेवून बसले. मग म्हणजे रडू नको, म्हणजे चिंता कशाला करते, त्यांचा अर्थ. मी एवढं दुःखी आहे ना आता, तर असं लावून बसले होते. ते एक मोठा अनुभव आहे. स्वप्नामध्ये रॅली निघाली म्हणून असं लांब फिरतो ना आपण, ते गोल फिरायला पहाटे अहमदाबादलाच आहे म्हणे, इथं होते नांदेडला. पण असं जे बायका सगळे फिरायला बरं, बायका झाडाखाली बापूची बसलात. मग काय तर मी फिरायले जरा सर्दीवर झाली की स्वप्न पडते ना कधी. मग बापूजी झाडाखाली बसले होते. असं लाईन चालल्या, सगळेजण पाहिजे गर्दी. मग मी एकटे बापूजीला बघले. मग बापूजीला बघले की थांबले. तर कुणाला माझ्या हातात ना आणखी एक पुडी दिली औषधाची. मग घेतले पुडी, मग घेऊन चालले बापूजी पुडी. मग नमस्कार बी करते की नाही कधी. पुढे घेतले, लांबूनच असं केले काय माहीत नाही. नमस्कार केले काय बापूजी दिसले म्हणून मग खुशीनं बोलले, असं केले का. मग त्याने बोलले हातामध्ये असं कर म्हणलं की असं हात केले की हात केले. मग पुढे घेऊन मग आणि रॅलीमध्ये चालले. मग सकाळी उठले,
एकदम ओके झाली, तब्येतच ओके झाली. छोटी मुलगी स्टार्टिंगला धर्माबादला नोकरी लागली होती लेक्चररची म्हणून. तर आता एकटी कसं राहत, तिचे मिस्टर औरंगाबादला राहत होते, आईवडिला लक्ष देऊन महिन्याला एकदा यायचे. तर मग मी तिच्याकडे गेले, 1 महिना आले होते. एवढं तिचं गुडघा दुखला, एवढा उठला की नवऱ्याला फोन करून तुम्ही आत्ताच्या आत्ता या, आत्ताच्या आत्ता या. मग नोकरी सोडायची पाहिजे सोडली पुन्हा. मग जे तर मी बापूजीला पाया पडले, त्याचं गुडघा ते कमी होते. मी म्हणले आता गुडघ्याला मग आता पाय तर पडले खरं, पण आता मी म्हणलं हे तर एवढं गुडघा दुखुटल्या. मग तिने मागे एकदा कधी थोडं उठतं, मग आता जास्त खूप राहिले. आता मला औषध माहीत नाही काय. मग ते त्याच्या नवऱ्याला औरंगाबादला तर तुम्ही आत्ताच्या आता निघा, माझं गुडघा दुखायला. तर त्या डॉक्टरला दाखवत असं तसं. म्हणजे तिने आता एवढे 12-1 वाजता आता डॉक्टर म्हणे उद्या सकाळी निघतो म्हणले. मग तिने तसंच झोपले, जरा शेकायला ये ना गुडघ्याला काय. मग असं करत करत जरा उशिरा त्याला झोप लागली. मग मी झोपले. आता माझी तर पहाटे पहाटे 3 बायकाला बापूजी पाठवत की 3 मध्ये कोण कोण, लक्ष्मी, सरस्वती, जर काहीतरी आता 3 बायकाला. आणि एवढा झाडपाला आणला, एवढं मोठं खलबत्ता आहे. ती गमी कुटालात ते कुटालात. मी सकाळी सगळ्यात पहिले उठल्यावर मला तुझं गुडघा दूध गेलं बघ म्हणले. दुखायला का नाही आई, तुला कसं कळलं? मी म्हणले स्वप्नामध्ये 3 बायका आले, एवढं औषध कुठले म्हणजे याचा अर्थ तुझ्या गुडघ्याला त्यांनी कळत ना कळत लावले. अनेक प्रकारचे अनुभव आले ना, शेअर करते. परवाची गोष्ट सांगू का? नेक्स्ट एपिसोडमध्ये.